आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। वेदा, ए वेदा, बाळा तुला बरं वाटतंय ना आता? ताप तर नाही येते बाळा, हे बाळ उठ। बाळा, तुला ताप तर नाही आता, पण तरीही आपण डॉक्टरांकडे जायचं। हा, वेदा काय करते बाळा? बरं नाही ना तुला? तुला माहितीये आज आम्ही आमच्या वेदाला किती मिस केलं ते। की छान सेरेमनी होती आणि आमची वेदाच आमच्या सोबत नव्हती। मम्मा आणि बाबांची रिंग सेरेमनी मिस केलीस ना तू? इट्स ओके, आपण एक काम करू, आपण एक छानसा तुझा माझा आणि बाबाचा फॅमिली फोटो घेऊया आता इकडे। मीरा, आमचे फोटो काढतेस का ग? हो माय। आता हसायचं कळलं, हसली नाहीस तर कचकन कान कापून बाबाला बिस्किट दे। चल सावकाश। बस मायाताई किती आवडतात वेदाला। त्यांच्या जवळ असली ना की वेदा नेहमी खुश असते। माया, तू बघितलेलं स्वप्न पूर्ण होतंय। तू जसं स्वप्न पाहिलं होतंस ना, अगदी तसं घडलंय सगळं। आज सुद्धा साखरपुडा किती मस्त पार पडला नाही? झाला आता फक्त 2 पावलं आणि मग तू या घरची सून। आधी हळद आणि मग लग्न। खरंच आत्या, इतकी खुश आहे आणि मी खूप लकी आहे की मला अथर्वची लाईफ पार्टनर होता येणार आहे। मी सुद्धा खूप लकी आहे। अगं म्हणजे तुझं अथर्वाशी लग्न झाल्यानंतर अर्धी प्रॉपर्टी मला मिळणार आहे ना, म्हणून म्हणजे या घरात माझंही हक्काचं काहीतरी असणार आहे। कोणाचा हक्क ग? हक्क म्हणजे हक्काची सून। आता हक्काची सून घरात येणार ना, मग सुनेवर माझाही हक्क असेलच ना, अशा अर्थी म्हणत होते मी। अच्छा, तुम्ही गप्पा मारा ना, मी जरा माझ्या गुडघ्याला जरा औषध लावते, दुखतोय ना खूप, आणि उद्या हळदीची तयारी पण करायची आहे, तर जरा आराम करते। नर्मदा आत्या किती खुश होत्या, साखरपुड्याबद्दल कौतुक करत होत्या। पण मॅडम, खरंच मी खूप खुश आहे आणि मी खूप लकी आहे की फायनली अथर्व माझा होणार आहे, मी त्याची लाईफ पार्टनर होणार आहे। आता आमचा सुखाचा संसार सुरू होईल, प्रत्येक मोमेंट आम्ही एकत्र सेलिब्रेट करणार आहोत। नाही म्हणजे सहज कसं अथर्व माझ्यावर प्रेम करेल ना, असं इझिली माझा नाही होणार तो। पण मॅडम, मी पूर्ण प्रयत्न करणार आहे त्याचा मन जिंकण्याचा। नाही म्हणजे आम्ही दोघं, म्हणजे आम्ही, बोल ना, अडखळलीस का? नाही म्हणजे बोल ना, आणखी थोड्या वेळ बोलली असतीस तर तुझी पहिली दिवाळी साजरी झाली असती। माया, इतकं बोललीस, पण या सगळ्यामध्ये मीरा कुठे आहे? तुझा हाच प्रॉब्लेम आहे, छोट्याशा सुखाने हुरळून जातेस आणि मग माती खातेस। एक गोष्ट लक्षात ठेव,
मीरा जर का तुझ्या हातून वाचली तर तू माझ्या हातून वाचणार नाहीस हे नक्की. नाही नाही असं असं काही नाही होणार मॅडम. लग्न होण्याआधीच मीराचा काठा काढणार आहे मी. छान दिसत होती आज. आज हळद हळद मायाच्या लग्नाची हळद. 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 बाबा आपण खूप प्रयत्न केले पण आता हे लग्न थांबवता येईल असं मला वाटत नाही. अनन्या, नशिबापुढे कोणाचं काहीच चालत नाही. आता मला तर असं वाटतंय की आपण या सगळ्या सोहळ्यापासून अलिप्त नको राहायला. बाबा अथर्व दादासाठी माया योग्य नाहीये हे एक्सेप्ट करणं खूप डिफिकल्ट. मला मान्य आहे अनन्या, माझ्यासाठी हे सगळं खूप अवघड आहे, तुलाही माहिती. पण शेवटी प्रश्न अथर्वचा आहे ना. त्याला वाईट वाटू नये म्हणून तरी आपल्याला त्या सोहळ्यात सामील व्हावंच लागेल. हे बघ, आपल्यासाठी अथर्व आणि वेदा हे सगळ्यात जास्त महत्वाचे आहेत, हो ना. मग त्यांच्यासाठी करूया सगळं साजरं. चला चला साऱ्या जणी तिला लावूया हळद. चला चला साऱ्या जणी तिला लावूया हळद. चालू नेसला भरजरी कपाळी बिंदी ती सुंदर. चालू नेसला भरजरी कपाळी बिंदी ती सुंदर. माया वधू ती साजिरी आहे खूपच सुंदर. माया वधू ती साजिरी आहे खूपच सुंदर. माया वधू ती साजिरी आहे खूपच सुंदर. माया वधू ती साजिरी हाती चुडा हिरवागार. आज हळद हळद मायाच्या लग्नाची हळद. पिर्या आज हळद आहे. आपली हळद रात्री. अहो पण जास्त अपेक्षा ठेवू नको. रामपुरेंच्या घरातली हळद आहे. काय नाही, सुकी सुकी हळद. वेदा वेदा इतकी का दचकलीस तू? ए वेदा काय झालं? तापून नाहीये. तुला जपणार